ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, इंडिगोचं प्रकरण सरकारनं सांभाळावं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। एअरलाईन्स चालवणं आमचं काम नाही असं कोर्टानं म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयानं लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला। सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, लाखो लोक विमानतळांवर अडकलेत, ही एक गंभीर बाब आहे। भारत सरकारने वेळीच दखल घेतली आहे, आम्ही आता हस्तक्षेप करणार नाही असं कोर्टानं म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, तर एअरलाईन्स चालवणं आमचं काम नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। इंडिगोचं प्रकरण सरकारनं सांभाळावं असं सुप्रीम कोर्टानं म्हणत सरकारला फटकारलं। एअरलाईन्स चालवणं आमचं काम नाहीये, सर्वोच्च न्यायालयानं लवकर सुनावणी घेण्याचाही नकार दिलेला आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, लाखो लोक विमानतळांवर अडकले आणि ही एक गंभीर बाब आहे। भारत सरकारनं वेळीच दखल घेतली, आम्ही आता हस्तक्षेप करणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाऊयात रामराजे शिंदे यांच्याकडे। रामराजे, का अधिक माहिती या संदर्भात? बिलकुल, इंडिगोच्या संदर्भामध्ये याचिका दाखल झाली होती आणि खरं तर शुक्रवारीच या संदर्भामध्ये मेन्शनिंग करण्यात आलं होतं। मात्र आज ती सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाच्या समोर आलेले आहे आणि लाखो लोक विमानतळावर अडकलेले आहेत असं चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे चिंताजनक बाब आहे, परंतु या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पावलं उचललेली आहेत। वेळीच इंडिगोला जे आहेत ते निर्देश दिलेले आहेत, एव्हिएशन अथॉरिटीला सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यामुळे यावर तात्काळ सुनावणी करण्याची आवश्यकता नसल्याचं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। परंतु सरकारने जर पुन्हा आणखीन जर वेळ लावला किंवा जर ही संपूर्ण परिस्थिती जर नियंत्रणात आली नाही तर मात्र सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतं। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान तिकडे नाशिक दिल्ली इंडिगो विमानसेवा ही पुन्हा विस्कळीत झालेली आहे। 8 ते 11 डिसेंबर पर्यंत सायंकाळची फ्लाईट रद्द झाली आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत। प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। आताची आणखी एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नाशिक ते दिल्ली इंडिगो विमानसेवा ही पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे।